महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। नॉनस्टॉप स्पीडने आम्ही निघालो कपिलधार फिरायला। कपिलधारची ही सुंदर वेस, डोंगराचा परिसर आणि कुठलं तरी गाव पार करून आम्ही पुढे जातच होतो तर इथं सगळेजण फोटो काढताना दिसले। तिथे गेल्यानंतर कॉर्पोरेट कंपनीतल्या चहासारखं पाणी पार करून आम्ही धबधब्यापर्यंत पोहोचलो। तिथे गेल्यानंतर प्रणव भाऊ आणि दादासाहेबांनी प्रथेप्रमाणे फोटोशूट करायला सुरुवात केली। धबधब्याचं रौद्र रूप पाहून आईसाहेबांनी मात्र त्याला लांबूनच टाटा बाय बाय केलं आणि छोट्या धबधब्याला मोठ्या धबधब्याचं दर्शन करवून दिलं। इथं थांबाल तर दगडगोट्याचा तुमच्यावर वर्षाव होईल असा दगड आईसाहेबांनी दादासाहेबांना दाखवला आणि तिथून त्यांची हकालपट्टी केली। त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो तर लोक तिथे आपल्यासाठी काहीतरी मागायचं म्हणून रांगेमध्ये उभा होते। काहीही म्हणा, पण कपिलधार म्हणजे बीड जिल्ह्यासाठी लाभलेली सौंदर्याची खाण आणि पारंपरिकतेचा वारसा आहे। मन्मथ स्वामींच्या समाधीचं दर्शन घेऊन आपण बाहेर येतच होतो तर तिथं आपल्याला मानवरूपी देव सगळ्यांचं संरक्षण करताना दिसले। महादेव भक्तांची मात्र डमरू वाजवण्याची प्रॅक्टिस चालू होती। विकासांना मात्र शंख फुकत बसले होते। कपिलधारचा निरोप घेतला, गाडीवर स्वार झालो आणि आपण पोहोचलो पाली डॅमला, जिथं लोक आंघोळ करण्यासाठी येतात, म्हणजे मज्जा करण्यासाठी। हो, तुम्ही पण काहीही समजता, मी काहीही बोलते असं आईसाहेबांना वाटतं म्हणून त्या मात्र या सगळ्याची पाहणी करत होत्या। एकाएकीच पाण्याची भीती वाटल्याने आईसाहेबांनी पळ काढला। तुम्ही मात्र व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मनापासून धन्यवाद।